एन्झायटी, डिप्रेशन आणि प्रेग्नन्सी एका आईला हे तिघं सोबतच फेस करावं लागलं. ती प्रेग्नन्सीपेक्षा तिच्या एन्झायटीमुळे खूप त्रस्त होती. ती आमच्याकडे येण्याआधी 2 वर्ष प्रॉपर मेडिसिन घेत होती, पण आता प्रेग्नन्सीमुळे तेही अलाउड नव्हतं. सारखे हृदयाचे ठोके वाढत होते, असं वाटायचं की माझ्यासोबत काहीतरी आता चुकीचं होणार आहे आणि श्वास घ्यायलाही प्रचंड त्रास व्हायचा. तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, प्रेग्नन्सी व्यवस्थित चालू होती, पण तिचा जो त्रास होता तो मात्र खरा होता आणि तो दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. आणि एक आशा घेऊन मैत्रिणीने सांगितलं म्हणून ती आमच्या गर्भसंस्कार कोर्सला आली होती. ती आल्यानंतर पहिल्या काही दिवसात तिला थोडी काउन्सिलिंग करून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिचं ऐकलं गेलं, तिची भीती समजून घेतली गेली, तिला शांत राहण्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं याचं व्यवस्थित गायडन्स दिलं आणि जर त्रास होतोय, एन्झायटी होते, तर तेव्हा काय करायचं याचं व्यवस्थित एक गायडन्स दिलं गेलं. आणि हळूहळू ती स्वतःला सावरायला शिकली. आणि आजही ती मला एक गोष्ट सांगते, मॅम कधी थोडी जरी भीती वाटली ना, तर तुम्ही पाठवलेला तो जो मेसेज आहे तो मी वाचते आणि मला पुन्हा शांत वाटायला लागतं. कधी कधी माणसाला फक्त औषधाची गरज नसते, त्याला हे सांगण्याची गरज असते की मी तुझ्या सोबत आहे आणि हे नॉर्मल आहे आणि आपण यातून बाहेर पडू शकतो. आज ती तिची प्रेग्नन्सी आनंदाने जगते आहे आणि तिच्या जो चेहऱ्यावरचा आनंद आहे, तिचा जो त्रास कमी झाला आहे, तो आमच्यासाठी कोणत्याही रिव्ह्यू पेक्षा खूप मोठा आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, गर्भसंस्कार म्हणजे फक्त बाळावरती संस्कार करणं नाही, तर आधी आईचं मन सांभाळण्याचा प्रवास आहे.